श्री स्वामी समर्थ। आज दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। माझ्या यूट्यूब परिवाराला सर्वांना हार्दिक शुभेच्छा दसऱ्याच्या। आज आहे ना, मी आमच्या पाठीमागे तुम्ही पाहू शकताय, मी स्वामी केंद्रात आलोय, सेक्टर 10 ला आमच्या दिवापुलवाड्याच्या इथं। आज आहे ना, आमच्या दरबाराचा जो जुना दरबार होता त्याचं सर्व नवीन होत आहे। काय लोक दिले काय म्हणजे असं कलर दिसतं चेहरा। हा बघा, हा आहे ना आमच्या दिवापल्लीवाड्याचा इथं स्वामी समर्थांचा दरबार आहे। चला आता इथं काय काय चाललंय ना ते तुम्हाला सर्व या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे, तर नक्कीच पहा पूर्ण व्हिडिओ। हे स्वामी महाराजा झालेली सेवा गोड मानून घ्या आणि पुन्हा नवीन रूपाने नवीन दरबारात या ही आपल्या चरणी प्रार्थना। भक्ति 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 हो पुढं, भक्ति पुढं हो बघा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा
होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्यावधूत हे स्मर्तुकामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जिथे स्वामी चरण तिथे श्री योगराज चरणसाय श्री स्वामी समर्थ महाराजांसाय दीपं दर्शयामि. चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त करण्यासाठी आपल्या या युवा परिवाराचे केंद्र प्रतिनिधी दिनेश अनुज पाटील यांनी विनंती केलेली आहे. आणि आज ज्यांच्या सेवेमध्ये आज हा योग आलेला आहे ते नवी मुंबई जिल्हा प्रतिनिधी श्री दिनेश बलराम गडवी सपत्नीक यांना आज आरतीचा योग आलेला आहे. वास्तविक पाहता आज ही आरती नसून ही महाआरती आहे. ही का तर एक वेळ दसऱ्याला अशी महाआरतीचं नियोजन केलेलं संतोष पाटील आपल्याला माहिती असेल, संजय देव यांनी ती महाआरतीचं नियोजन केलेलं. त्यावेळी सेवेकरी संख्या कमी होती आणि त्याच वेळी महाराजांना विनंती केलेली की महाराज
अशी काय परत एकदा महाआरती होऊ द्या की त्याच्यामध्ये या केंद्राचा कायापालट झाला पाहिजे. आणि आज सर्वांना सांगायला आनंद होतो की 15 नोव्हेंबर 2007 साली चा दिवस हे आजतागायतचा प्रवास ही पुन्हा पुन्हा उल्लेख करेल की ज्यावेळी 2000 साली स्वामी नामाची गोडी लागली, मग ते अक्कलकोट पासूनचा प्रवास ते दिंडोरी मार्गाचं कामकाज या सगळ्याला साथ देणारा जो माझा एकमेव परम मित्र दिनेश मडवी आणि त्याच्या समवेत अनुज पाटील, आज जी सलामीची त्रिकुट बनली ते आज इथे अनुज पाटील दिवाकोळीवाडा केंद्राचे केंद्र प्रतिनिधी आहेत. दिनेश मडवी जिल्ह्यावर कार्य करण्यासाठी पुढे सरसावले आहेत आणि परमपूज्य गुरुमाऊलींनी माझ्यावर या संपूर्ण मुंबई 5 झोन विभागाची जबाबदारी दिलेली आहे. आज खूप आनंद वाटतोय की सगळे कार्य करत असताना ही सुरुवात जी दत्त मंदिरामध्ये महाराजांच्या आरतीची सुरुवात झालेली 17 आणि तिथे नवले सर आणि नवलेताई या जोडप्यांनी हा मार्ग ऐरोलीमध्ये आणला आणि त्याच्यानंतर त्यांना कुठेतरी समजलं गेलं की इथे निलेश पाटील स्वामी भक्त आहे, त्यांच्याशी आपण संपर्क साधायचा. आणि त्यावेळी ते आरती पहिली सुरू करावी म्हणून ते घरी आलेले आणि ते सगळं सांगत असताना सुरुवातीला आरतीला जेव्हा गेलो त्यावेळी दिनेश माडवी हा माझा बालपणीचा मित्र, पण मी काय सांगावं ते त्याने करावं. त्याला माहिती नाही पुढे काय होणार आहे काय नाही काहीच नाही. तर त्या आरतीला सुरुवात झाली आणि तो जेव्हा सोबत यायचा तेव्हा आमचा आजपर्यंत टिकलेला जो दिलसे ग्रुप आहे, दिनेश माडवी एकच सांगायचं आपल्या दिलसे ग्रुपची सगळी मंडळी आली की भविष्यात काहीतरी आपल्याला करता येईल. कारण हा दिलसे ग्रुप आमचा इतका समाजकार्यामध्ये होता. नाव दिलसे म्हणजे करायचं सगळं मनापासून म्हणून दिलसे. आणि त्यावेळी त्या मराठी शाळेत वया वाटपाचा पहिला कार्यक्रम करून आम्ही सर्व ग्रुप एकत्र आलो आणि काहीतरी आध्यात्मिक वातावरण या गावाला या परिसराला द्यायचं, त्या अनुषंगाने जी सुरुवात झाली. योगायोगाने दिनेश माडवी सोबत अनुज पाटील आले, त्याच्यानंतर सगळी मंडळी एक 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 करून 5 सेवेकऱ्यातनं ही आरती सुरुवात झाली. आणि ती आरती पहिला झाली ती या संपूर्ण परिसराची ग्रामदेवता गावदेव सिद्धेश्वर मंदिर. त्यावेळी परिस्थिती अशी होती की त्या मंदिरामध्ये लाईट नव्हती, पाणी नव्हतं. आपली बाजूची जी सोसायटी आहे तिथून म्हणजे कोळी समाज विठ्ठल भक्त विश्वासाचे ट्रस्टी यांनी तिथे सांगून ती फक्त गावदेव मंदिराला लाईट दिलेली, पाण्याची व्यवस्था नव्हती, काहीच नव्हतं. अशा स्थितीमध्ये दिनेश माडवींनी एक दिवशी मला सांगितलं की आपण तिथे ज्या आरतीला जातो ना ती लोक सगळे आपण येतो, पण रोड क्रॉस करताना ते एकदा येतात, दोनदा येतात, तीनदा येतात. आरत्या 4-5 झाल्या की परत सगळे कॅन्सल होतात. तर मला असं वाटतंय की आपण गावदेव मंदिरात आरती सुरू करू. त्यावेळी दिनेशचा आणि माझा थोडासा तात्विक वाद भरपूर झाला. मी त्याला बोललो असे ना हे दुर्टप्पी भूमिका कधी घ्यायची नाही, एकाचे 2 भाग करू नको. आपण जेव्हा मार्गात आहोत तिथेही शिकवलं जात नाही. आपण हे असं करायचं नाही, दुसरी आरती सुरू करायची ना. आपण जेवढी लोक येतात थोड्यांना घेऊन जाऊ, नाही येईल त्याचं नशीब. पण हा मित्र माझा
शासनच माहिती. त्याच्यामुळे हा हेमरिंग केला नाही का मी लगेच तयार होतो. तरी ह्याची हेमरिंग झाली तर लगेच निलेश पाटील तयार, हे त्याला माहिती होतं. सारखं 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 टोचत राहिला आणि त्याने एकच सांगितलं, गावदेव मंदिरात आरती करायची. आणि तो दिवस उजाडला 15 नोव्हेंबर. त्या दिवशी सुद्धा ह्याने सगळे 4-5 जण तयार केली, झेरॉक्स मागवल्या आरतीच्या. कोणाला आरत्या माहिती नाही, सगळे असेच होते. आणि ह्याने आरतीची तयारी केली. पहिला फोटो महाराजांचा पेपरवर ठेवलेला, म्हणजे टेबल नाही काय नाही. गावदेव मंदिर तुम्ही आठवा, तिथे अशी परिस्थिती होती. पहिला पेपर ठेवला आणि मी याला ह्याने बरं करू दे, काय करायचं काय करायचं ते करू दे, मी जाणार नाही. आणि अक्षरशः ती पहिली जी आरती होती, मी घरात आरती करतोय महाराजांची, कारण घरामध्ये सुद्धा आरतीची जी सवय लावली ती दिनेशनेच लावली. की पहिला घरात आरतीची सवय लावली, मी घरात आरती करतोय आणि हा गावदेव मंदिरात आरती करतोय. याला चलबिचल झाला, कारण निलेश नाही. आणि अक्षरशः जशी आरती झाली तसा तो घरी परतला आणि लागला मला फायरिंग करायला. काय चाललंय तुझं, मी कोणासाठी करतोय, काय माझ्यासाठी आहे का, मला करायचं आहे का? आज बऱ्याच लोकांना हा आध्यात्मिक मार्ग माहिती नाही, तो पटवून देण्यासाठी माझा फक्त उद्देश आहे. आणि हे महाराज तुझ्यासारख्या सेवेकऱ्याकडनंच करून घेतील हा माझा ठाम विश्वास आहे. म्हणून मी आरती झाली. आणि मग दुसऱ्या गुरुवारपासून मित्रच तो ऐकायला लागलो. त्याच्यानंतर अनुज पाटलांना भेटलो. अनुज असा आहे आणि करू जे होईल ते होईल. त्यावेळी 5-6 तरुण एकत्र येऊन, त्याच्यामध्ये जुनी मंडळी पण आहे, त्यांना काहीच स्तोत्र मंत्र माहिती नाही, काहीच नाही, पण तुम्ही सांगताय ना तसंच करायचं. अशा करून 10-15 लोक तयार झाली आणि आमची कंप्लेंट कुठेतरी विठ्ठल मंदिरापर्यंत पोहोचली. कारण त्या बोर्डामध्ये लिहिलेलं केंद्राचा ऍड्रेस लिहिलेला. आणि म्हणून कोणी सुरू केलं, कोणी सांगितलं काय, कारण मला जे कोणी सांगायचे त्यावेळी आमचे आधारस्तंभ म्हणजे ते तेव्हाही आणि आताही ते म्हणजे आमचे GS पाटील. त्यांनाही माहिती नाही, पण मी सांगायचो आम्हाला GS पाटील सांगितलं. म्हणजे कोणाची काही बोलायची हिंमत नाही. पडद्या मागे राहून इथे इन्व्हॉल्व झालेले नव्हते, पण पूर्णतः पाठिंबा आध्यात्मिक कार्याला आम्हाला पहिला मिळाला तो GS पाटील साहेब. आणि मग तिथून सुरुवात झाली. सगळे मग आमची मंडळी जी आज 12 जणांची टीम आहे, जी कणखर टीम आहे. मग त्याच्यात संतोष पाटील असतील, किरण मडवी असतील, सुनील मडवी असतील, अशोक पाटील असेल, महेंद्र नाईक, सुजित पाटील असतील, अरविंद मडवी असेल, सचिन मडवी असेल आणि आपल्या अजून कोण प्रमोद भोईर. शांत व्यक्तिमत्व, क्लिअर कर काय गोष्टी करायच्या त्या क्लिअर कर. अशी सगळी टीम एक कार्य घेऊन पुढे लागली. त्याच्यानंतर जी प्रसंग आहे ते प्रसंग इतके भयानक होते की त्या मंदिरात पाण्याची व्यवस्था नाही, काय नाही, सगळं करत असताना आम्हाला प्रत्येक गोष्टीला स्ट्रगल करावं लागलं. पण त्यावेळी जेव्हा सगळे एकत्र येत असताना जे काही बांधकाम व्हायचं, मग त्या बांधकामासाठी दिनेश मडवी पूर्ण दिवसभर, अनुज पाटील शाळेमध्ये असताना सूत्र हलवायचे, किरण मडवी आणि मी तिथे बसून दुपारी वडापाव खाऊन ते कार्य कसं होईल एवढं बघायचं. की संपूर्ण दिवस मग सगळे एक करत नंतर आता बरं महिलांना आणायची सुरुवात. महिला पहिला आल्या पाहिजे, कारण ते आदिमाया स्वरूप जर इथं जागृत झालं तर आपल्याला इथं कोणी अडवणार कोणी. त्याच्यानंतर मग काही ज्या सेक्टर 10च्या महिला ज्यांची नावं आज मी आवर्जून सांगेन, त्याच्यामध्ये इंगेताई असतील, आमच्या
नाईकताई असतील, घाडगेताई असतील, खांडेकरताई असतील, माळीताई असतील, या सगळ्या अशा रणरागिणी सारख्या उभ्या झाल्या. त्या बोलायला लागल्या, भाऊ तुम्ही बिंदास हे कार्य करा, आमचा सेक्टर 10 पूर्ण आपल्या सोबत आहे. आणि मग हे कार्य सरळ उभारत जेव्हा प्रश्न पडला की आपल्या मार्गातील ज्येष्ठ सेवेकरी गुरुसर आहे, त्यांनी सांगितलं, अरे निलेश, या नव्या मुंबईत जागा शोध, भविष्यात जागा मिळणार नाही आणि ती जागा तुझ्याकडनं महाराज करून घेतील. कोणीतरी तुला येईल, सांगेल ती जागा ही वापर. त्यावेळी त्या आजी होत्या, आजीचं नाव काय, मोरे आजी आरतीला याच्या बसायच्या आणि त्यांनी नेमकं ते हितरूच त्यांचं ऐकलं. आणि त्यावेळी आरती संपल्यानंतर त्यांनी मला धरलं, अरे निलेश, ती जागा पाहिजे ना, असं बोर्ड दाखवलं तिथून, ही आहे म्हणे, इथे महाराज बसतील. बस त्या डोक्यात तेव्हापासून गेलं की महाराज इथेच बसणार. आणि बरोबर बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी इथे पहिला दरबार सुरू झाला. पण एकीकडे वातावरण तापायला लागलं, प्रसंगावर प्रसंग विरोध झाला, सगळ्या गोष्टीतला विरोध झाला. पण आज आम्हाला ज्या ज्येष्ठ नागरिकांचा, आमच्या समाजसेवकांचा आम्हाला तिथे दिलासा मिळाला, त्याच्यामध्ये आमचे समाजसेवक आणि आजचे इथले सेवेकरी झाले की बंडूशेठ पाटील, त्यावेळी त्यांच्यावर ते नगरसेवक म्हणून धुरा सांभाळत होते आमच्या सुरेखाताई पाटील. मग काही लोक त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि त्यांना विनंती केली की या जागेचं काहीतरी करा, आम्हाला ही जागा पाहिजे. त्यावेळी त्यांनी सांगितलेला शब्द अजून आठवतो, निलेश, स्वामीचं कार्य हातात घेतलंय, माझ्यावर दबाव आहे, मलाही काहीतरी मार्ग काढायचा आहे, आता तूच ठरव ही जागा काय करायची. सांगितलं, नाना तुम्ही फक्त तिकडे हँडल करा, आम्ही इथे आहोत पाठ करायला. पण आज बंडूनाना खरंच आज सगळ्यांच्या संमतीने, कारण ज्यावेळी शिडको आली त्यावेळी पहिले धावून आले ते आमचे चंदूशेठ पाटील. आज आवर्जून उल्लेख करून द्यावा लागतो, कारण चंदूनाना एकच आम्हाला सांगायचा, शिडको आपल्या बापाचे, काय शिडको मी बघतो, बाकी तुम्ही सेवा इथे चालू ठेवा. मग तिथे सर्व पक्षी असतील, आमचे प्रकाश नाना नाईक असतील, कधीही त्यांना सांगावं की हाजी महाराजांचं कार्य आहे ना, तुम्ही बोलाल तिथे करा. एवढ्याने मग पुढे धुरा सांभाळताना आम्हाला जे आधाराचं स्थान ज्यांनी दिले ते आमचे बंधू शकतो की प्रत्येक गोष्टीमध्ये इथे काही लागल्या तरी पहिला एक फोन दिला, ते बोलायचे कोणाला सांगूच नका, काय पाहिजे ते बोला. आणि मग बंधुशेठ नेहमी सोबत आमचे समाजसेवक निकेतन पाटील असतील, समाजसेवक राजेश मडवी असतील आणि गोरखनाथ मडवी सारखा हिरा आम्हाला त्यावेळेस सापडला की तुम्ही बिंदास काही नियोजन करा. हे सगळं डेकोरेटर्सचं काम आहे ते माझ्याकडे लागलं. आज ही जी काही सजावट दिसते ती गोरखनाथ मडवी यांनी सुटत आहे त्यांना, पण मन त्यांचं इकडे. प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला स्थानिक नगरसेवक चेतन नाईक असतील, वेळोवेळी सहकार्य करून एकदम नम्रते दादा काय पाहिजे बोला. आणि प्रत्येक संकटात मग हे सगळं करत असताना मला आज शाहीर जीवन पाटलांची आठवण. माझे वडील त्यांनी एक वसा दिलेला आहे आणि तो हे करताना थोडस मन भरून पण येते, कारण ते जो परम मित्र आज समाजसेवक हबप्प श्री बाबूराव पाटील इथे उपस्थित आहे. जीवनात मित्र होते आपले नाना. आणि जीवन पाटलांनी एकच सांगून गेला की बाळा तुला जन्माला घातलंय ते यासाठी की कार्य असं कर, अपेक्षा कुठली करू नको, तुझी कीर्ती झाल्याशिवाय राहणार नाही.
आणि खरंच आज आठवत ते स्वप्न साकारत असताना वडिलांचा आशीर्वाद होता म्हणून हे सगळं घडू शकलो. पण हे सगळं करत असताना खूप खूप त्रास झाला आणि त्रास झाल्याशिवाय आनंद येत नाही. माझ्या आनंदाच्या क्षणाला सगळे त्याचे साक्षीदार आहेत. पण जर मी कोणाला भेट म्हणून विमान द्यायचं तर माझ्या सोबत माझा दिनेश सारखा परम मित्र होता म्हणून हे सगळं करत असताना आज खूप मोठी मागणा सेवेकऱ्यांची गरज. एवढा जनसमुदाय आज आरतीला सगळेजण इथे उपस्थित आहेत. ते कशासाठी आले? फक्त स्वामी माझा आहे. प्रत्येकाच्या मनातला तो स्वामी माझा आहे. दरबार हा कोणाच्या मालकीचा नाही, तर दरबाराचे चालक मालक पालक सर्वस्वी स्वामी समर्थ. आणि आज एवढंच सांगू इच्छितो की हे सगळं कार्य करत असताना जे फलकावर सेवा मार्गाचे 18 विभाग आहेत, त्या 18 विभागात आपण सगळ्यांनी जर सहकार्य केलं तर परमपूज्य गुरुमाऊलींना ज्या अपेक्षित कार्य आहे ते झाल्याशिवाय राहणार नाही. आज या कार्यामध्ये जसं आपल्याला याच्यामध्ये आम्हाला फक्त एकच इथे अनुभूती आहे. आतापर्यंत बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारला, तू महाराजांकडे काय मागितलंस? स्वामी महाराजांकडे तू काय मागितलंस? तेव्हा मी महाराजांना जे मागितलं ते आता मी सांगतो तुम्हाला. मी महाराजांकडे एकच मागितलं, महाराज जे लोक माझ्या आयुष्यामध्ये एक प्रकारे आलेले आहेत त्यांना सगळ्यांना तुझ्या दरबारात आण. आणि हा दरबार जो लखलखताना दिसतोय, आज आमचे सर्वात सिनियर म्हणजे समाजसेवक ते स्वतःला लावून नाही घेत, तेव्हा तर मी सेवेकरीच आहे. मोहन मौली साहेब ज्यावेळी नवरात्री काळ असायचा, आता तो नवरात्री काळ आहे, 150-200 यांचा तापा यांच्या बरोबर असायचा. विभाग प्रमुख असायचे. आम्ही लहान होतो, सगळे लहान होतो. तुमचा जसा आध्यात्मिक ध्यास होता तोच ध्यास कार्य करण्यासाठी आज संपूर्ण या ऐरोली परिसराला हा जो केंद्र जे झालेला आहे हे खूप मोठी दिशा देणार आहे. आणि हे सगळं करत असताना ज्याच्या प्रत्येकाच्या मुखात आज येतोय, मला सांगा दरबार कसा आहे? दरबार कसा दिसतोय? जोरात बोला. आता तो दरबार कसा दिसतो, कसा छान आहे, त्यासाठी ज्यांनी आम्हाला आतून सहकार्य केलंय. मी जरा आचार्य संतोष जोशी जरा उभं राहायचं. आपण ही सौपत्नी किती आहे? वास्तूनुसार दरबार कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण आणि ज्यांनी पूर्ण अभ्यास केला ही जोडी आहे. जोरदार टाळ्या वाजवा. प्रत्येकाच्या मनाला भिडणारा हा दरबार. आणि या दरबाराचा आता आपल्याला सर्व व्यवस्थित करायचं. मी आवर्जून सांगू इच्छितो इथे की जेव्हा आम्हाला साफसफाई किंवा ज्या काही आवश्यक वस्तू लागतात त्यावेळी सोन्यासारखा असणारा माणूस, नवी मुंबई गोल्डन मॅन यांचा उल्लेख केला जातो, ते विवेक चंदू पाटील यांनी कधी आम्हाला नाही बोललेलं नाही, कधीच नाही. प्रत्येक वेळी आम्हाला स्वामींचं कार्य आणि आज हे कार्य उभारत असताना कालपर्यंत आपण ज्या तसबिरीकडे पाहत होतात महाराजांच्या दरबारात, महाराजांचं स्वरूप काय होतं? कालच्या बरोबर आहे आदिमाया स्वरूप. जे आदिमाया स्वरूप त्यांनी साकारलं तेही माझे परम मित्र मॉडर्न कॉलेजमध्ये असताना आम्ही एकत्र शिकत होतो. निवृत्ती भोईर घनसोली गावचे समाज त्यांनी पुढे यायचंय. आज ज्यांच्या कलेतनं साकारली आज स्वामी समर्थांची तसबीर आई भगवतीच्या स्वरूपात,
ते सुद्धा निवृत्ती भोईर यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. मी बरंच काही सांगायचं होतं, सांगून राहायचं गेलं, पण आलेले सर्व मान्यवर असतील, आधी ते आगवणे साहेब आमचे सपत्नीक ते उपस्थित झालेले, सेक्टर 10 सेक्टर 8 9 जे काही जिथून जे सेवेकरी आहेत सर्वांचा हातभार या कार्याला आहे. नुसते सेक्टरच नाही तर ऐरोली गाव असेल, राबाडा गाव असेल, तळोली, घनसोली, कोकण यांना इथून जिथून आज हे सेवेकरी येतात ते एकच बोलतात, आमच्या गावात केंद्र हो न हो, आम्हाला इथं आल्यावर खूप आनंद वाटतो, मनाला समाधान वाटतं. आलेल्या सर्व सेवेकऱ्यांचा मनापासून आभार मानतो आणि सभेला विराम देतो. श्री स्वामी समर्थ. सर्वांनी ताट बसून घ्यायचं. आपल्या पाठीचा कणा सर्वांनी महाराजांच्या प्रतिमेकडे पाहायचं. महाराजांचे चरण डोळ्यात साठवून डोळे बंद करायचे. अर्धा मिनिट शांतता मनातल्या मनात. श्री स्वामी समर्थ. विना काळही नाने तयाला, आज्ञे विना काळही नाने तयाला, परलोकीही ना भीती तयाला, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. भीतोसी भय हे पडू दे, वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. त्यावीण तू स्वामी भक्त, आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, आठव कितीदा दिली त्यांनीच साथ. नको डगमगू स्वामी देतील हात, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य